हनुमान चौदरपाडा आणि जय झोटिंग देवरुंग हे तिन्ही संघ समोर या. वेलकम राजेश पाटील. सन्मान आपण पूर्ण करू, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि मी विनंती करेन की मनोज कारवे सरांना की तुमच्या वाणीतून पाहुण्यांचा सन्मान आणि बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पूर्ण करावात. आपण एक सन्मान करतोय येवन जोडी मधले सुधीरजी पाटील यांचा. मंडळाच्या वतीने हा सन्मान प्रत्येकाला आम्ही इथे सन्मानित करतोय मंडळाच्या वतीने. आपण मनोगत सुद्धा घेणार आहोत सन्मानी आपले जेडपी सदस्य कृष्णाजी वाकडे साहेबांचं. खूप चांगली मेहनत इथे सुधीरजी पाटील यांची सुद्धा, त्यांचा सन्मान आम्ही करतोय मंडळाच्या वतीने. सर्वांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. लाडक्या सुधीर पाटील यांचा येवन जोडी मधले सुधीर पाटील. आपण पाहू शकता स्क्रीनवरती हा सन्मान होत असताना सुधीर पाटील यांचा मायेची उबदार शाल. हे मैत्रीचं प्रेम आहे आणि मैत्री असे असावी वणम्यामध्ये गारव्यासारखी. एकमेकांचे मित्र, एकमेकांचे सहकारी, सहचरी आपण पाहिले. माईक दे तिकडचा. दुसरा माईक कुठे आहे सर? माईक तो कुठे आहे? तर मी विनंती करतोय सर की आपल्या मौलिक शब्दामध्ये मार्गदर्शन करावं. कृष्णाजी वाकडे आपल्या समोर आहेत, जिल्हा परिषद सदस्य, जे नेहमी चांगलं वक्तृत्व करतात. ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि सर्व टीम्सला विनंती, कॅप्टन्स आपापली टीम घेऊन या. तिन्ही पण टीम समोर या. कृष्णाजी वाकडे सरांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. आपण लवकरात लवकर इकडे समोर या. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण आजूबाजूला जाऊ नका. चला लवकर, तुला बक्षीस पाहिजेत की नाही? पटकन या, पटकन या, इकडे चला सर्वांनी या. तिन्ही पण संघ. जय हनुमान स्पोर्ट्स चौदरपाडा, जय ज्योतिंद्र देवरुंग आणि गावदेवी नानकर ठिकाणी समोर या, लाईनअप मध्ये या. मी कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. जय हनुमान स्पोर्ट इताडे यांच्या नियोजनाने स्वर्गीय बलिस्फूर्ती चषक 2025 या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवण्यात आले. आणि या सामन्यामध्ये आपल्या परिसरातील भिवंडी तालुक्यातील ज्या संघाने भाग घेतला त्या सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो. आणि शेवटच्या क्षणाला आज मी मॅच बघितली आणि खरोखर रंगतदार मॅच झाली. आणि त्या रंगतदार मॅचमध्ये खरं तर नानकर संघ फार आघाडीवर होता, परंतु हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा यांनी त्यांच्यावर मात केली आणि जय झोटिंग देवरुंग हा संघ फायनलला निवडून गेलेला होता. आणि या दोन्ही संघामध्ये शेवटची लढत झाली. त्यामध्ये जरी जय झोटिंग हारलेला असला तरी त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करेन, कारण आपण शेवटपर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्रकारची खेळ दाखवून आणि आपल्या संघाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तसंच आजचे विजेते जय हनुमान क्रिकेट स्पोर्ट चौदरपाडा यांनी आज या ठिकाणी फायनलची
आघाडी मारून आणि फायनल जिंकलेले त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि आपण अशा चांगल्या प्रकारचं खेळ खेळावं अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर आमचे आयोजक इतर जे ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन करून आणि खेळाडूंना खेळण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा व्यासपीठ निर्माण करून दिला. त्याबद्दल मी आयोजकांचं देखील धन्यवाद करतो आणि त्यांना पुढील असं सामने त्यांनी भरवावे आणि खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन केल्याबद्दल आणि या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्यासाठी कॉमेंट्री करण्यासाठी आलेले पंच आलेले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी दोन्ही संघ शेवटच्या स्टेपपर्यंत 2 ओव्हरचे जर आपण संघ 2 ओव्हरचे जर खेळ खेळलो कारण अंधाराचा सामना करत आपण खेळलो या ठिकाणी जय पराजय असतोच आणि या ठिकाणी आपण जरी पराजय झालेला असला तरी पण पुढच्या खेळामध्ये आपण विजय व्हाल अशी अपेक्षा ठेवतो आणि विजय झालेल्या संघाला धन्यवाद देतो. असंच चांगल्या प्रकारचं शिवनगर चौदरपाड्याचं नाव उज्ज्वल कराल अशी अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान्य कृष्णाजी वाकडे साहेबांनी अगदी चांगलं मौलिक शब्दावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. साहेब आपण असं नसतं व्हा आणि आपण वळतो आता दोन्ही संघाला 1,000चं बक्षीस आलंय साहेबांकडून. जे फायनल आले त्यांना बक्षीस मिळणार आहे. आपण नंतर तुम्ही देणार तुम्हाला आयोजकांकडे सध्या मी सुपूर्द करतोय बक्षीस. रोहितजी घ्या आपण नंतर देऊ त्यांना. प्रतीक वाकडे आपण या चला आपण त्याच्या हातात देऊ आणि लगेचच देवरूंचा पण एक जण या जे वाकडे साहेबांनी जे पैसे दिले आहेत तुम्हाला 2,000चं ते सुद्धा घेऊन जा. जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य कृष्णाजी वाकडे साहेबांकडून 2,000 रुपये 1,000 रुपये दोघांना आणि कृष्णाजी पवार साहेबांकडून 1,000 रुपये आणि कुंडलिकजी पाटील जिजाऊ संघटना सदस्य 1,000 रुपये देवरुंगसाठी. 1,000 रुपये देवरुंगसाठी. देवरुंगचा एक जण पटकन या. देवरुंग हे पैसे आहेत घ्यायचेच आहेत काय घाबरताय या पटकन या. सन्मान्य कृष्णाजी वाकडे साहेबांकडून तुम्हाला एक कॅश प्राइज आहे तुमच्या चांगल्या खेळाबद्दल. धन्यवाद बोला त्यांना. जिल्हा परिषद सदस्य आणि आता आपण वळतोय ज्याने या स्पर्धेसाठी अगदी मोलाचं योगदान दिलं 3 दिवस चांगला ज्याने आपल्याला मेहनत करून या स्पर्धेची शोभा वाढवली स्पर्धा यशस्वी केली त्यामध्ये 3 पंच त्यांना आपण प्रथमतः सन्मानित करूया. उमेशजी केणे मॅन फ्रॉम निंबोली या जेपी पॅनलचे पंच आपल्याला लाभले होते त्यामधले उमेशजी केणे फ्रॉम निंबोली ज्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे पंच आपण पाहतोय. उमेशजी केणे तुम्हाला अंपायरिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा उमेश केणेसाठी. अचूक निर्णय स्पर्धेला कुठल्या पद्धतीने गालबोट लागू द्यायचं नाही काळजी घेणार आहे काळजी वाहू पंच उमेशजी केणे पाहतो. त्यानंतर जितेंद्र पानसरे आपण पण या. दुसरे पंच तिसरे पंच महेंद्र भवर सर आपण पण या. ओके दोन्ही पंच निघून गेलेत ती जबाबदारी उमेश केणे यांनी स्वीकारली आणि आता त्यानंतर डीजे जालिंदर सर आपण या चला. त्यानंतर लाईव्ह वाले सुद्धा या. ग्रामीण टेनिस क्रिकेट एक प्रतिनिधी तुमचा येऊ द्या सुजल. आणि तत्पूर्वी आपण डीजे जालिंदर अनेक स्पर्धा जे कव्हर करतात आमच्या आवाजाची काळजी घेणारे मस्त संगीत मेजवानी आणि आवाजाची क्वालिटी काळजी घेणारे जालिंदर डीजे त्यांनी सुद्धा मस्त मागच्या 4-5 वर्षामध्ये चांगली प्रगती केली. जेव्हा आम्ही कॉमेंट्री करतो या मैदानामध्ये तेव्हा जालिंदर डीजे असतात आणि त्यांनी चांगली मस्त सुधारणा केली आहे आणि गरजेचंच आहे त्यांचा आपण सन्मान करतो मंडळाच्या वतीने. वेल डन. त्यानंतर लाईव्ह आले ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भुईर अँड कंपनी फ्रॉम मानेरे त्यांचे प्रतिनिधी सुजल येत आहेत. चांगलं ऑपरेटिंग चांगलं ग्राफिक्स चांगलं लेखाजोखा नेहमी आम्हाला पुरवणारे ऑनलाईन प्रेक्षकांना अगदी योग्य ती माहिती देणारे सुजल लाईव्हसाठी ज्याने मेहनत घेतली त्यांचा आपण सन्मान करतो. रोहितजी बेलेकरांच्या शुभ असते मस्त क्रिस्टल क्लिअर क्वालिटी दाखवली त्यांनी. तिन्ही पण दिवस त्यांची एक टीम नांदेडला सुद्धा पोहोचली आहे कव्हर करण्यासाठी. आपण सुजलचा सन्मान करतोय. त्यानंतर वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर मॅन फ्रॉम भाल जे चांगले ऑर्केस्ट्रा सिंगर आहेत चांगले सूत्रसंचालक आहेत आणि अनेक वर्षे कॉमेंट्री करतात असे
सिंपल बट बेस्ट कॉमेंटेटर भागेश म्हात्रे सर, ज्यांचा आपण सन्मान करतोय. आपल्याला कॉमेंट्री आवडली असेल तर एकदा टाळ्या असू द्या भागेश म्हात्रे सरांसाठी. त्यांनी 2 दिवस या स्पर्धेमध्ये रंग भरले, ज्याचा सुमधुर आवाज आणि क्रिकेट प्रती त्यांचा पूर्ण अभ्यास आपल्याला ऐकायला मिळाला. असे भागेश म्हात्रे सर. हॅलो. तर एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. 3 दिवस ज्याने या स्पर्धेला त्यांचा आवाज दिला. खरं तर मेगा फायनलचा वाटा हा त्यांच्या समालोचनाचा होता, परंतु त्यांनी आवर्जून मला सांगितलं की तुझाही आवाज मेगा फायनलमध्ये आला पाहिजे. आणि आता आम्ही भरपूर सारे असे समालोचक बघितल्यात की जे फायनलसाठी खरं तर आपली स्टेजही सोडत नाही, आपली जागाही सोडत नाही, परंतु दादांचा आज मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळाला. आणि थँक्यू सो मच. तुम्ही त्या पात्रतेचं मला समजलं. तुमचं मीही मनापासून आभार व्यक्त करतोय. काहीशे सन्मान आपण अजूनही मंचावरती करणार आहोत. एक यशस्वी स्पर्धा आज या ठिकाणी संपली. यशस्वी स्पर्धेची आज संपन्नता झाली आणि या यशस्वी स्पर्धेमध्ये आपल्याला भरपूर काही अनुभवायला मिळालं. आणि ते जे बक्षीस आहेत ते बक्षीस आपण आता थोड्याच वेळात वितरित करणार आहोत. येस, थँक्यू भागेश सर. तर यानंतर आपण स्पर्धेचं लिहिलंय का सगळं? स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन एक वेगळं बक्षीस आपण इथे देतोय. सुंदर ट्रॉफी पाहू शकता आपण. आणि एसे बॅट फ्रॉम सोपान तिस्कर. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस? 1-2 आवाज द्या. कोण असेल? ज्याने 58 धावा केल्या, 58 रन्स आजचा दिवस गाजवला, जो देवरुण संघाचा नाहीये की आहे, हरेश. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर हरेश पाटील. 58 धावा ज्याने कुठल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 360 प्लेयर चहूबाजूला फटकेबाजी ज्याने केली, कालचा दिवस गाजवला आणि आजचा दिवस सुद्धा अगदी काहीच गाजवला, तो हरेश पाटील येतोय. जय जोटिंगदेव टीमचा उत्कृष्ट क्रिकेटर ठरलाय हा स्वर्गीय बली चषकाचा बेस्ट बॅट्समन, ज्याला इसे बॅट मिळणार आहे, सुंदर ट्रॉफी. आणि पाहुण्यांना मी विनंती करतोय, सुधीरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हरेश तुम्हाला मिळते ही सुंदर बॅट, आकर्षक बक्षीस चषक. तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ऑफ द आमने लोणाड परिसर असोसिएशन मिस्टर हरेश पाटील ठरलाय. आपण मनोगत घेत नाही कारण साहेबांना जायचंय, नंतर प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेतली असते आपण. तरी पण हरीश 2 शब्द बोल. कसं वाटतंय या स्पर्धेसाठी? कसं वाटलं? कसं फील करतोय? आमची मॅच हरली थोडं जरा वाईट वाटतं. जिंकायची मॅच होती पण आयोजन पण त्यांचा चांगला होता. त्याने असं आयोजन पुढे पण करावं. खूप छान. अगदी इमोशनल झालाय तो, कारण त्यांनी जबाबदारी होती त्याची की संघाची, वैयक्तिक त्याला काही गरज नव्हती. खूप छान परफॉर्मन्स. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, जो टीम नानकर संघाचा नाहीये, ज्याने 5 विकेट प्राप्त केल्यात. बोला. आकाश पाटील सिनियर. ही इज द बेस्ट बॉलर. 5 विकेट्स. दोन्ही पण बक्षीस देवरुंगकडे. जय जोटिंगदेव. या आकाश पाटील. टेबल फॅन ऑन सुंदर ट्रॉफी सिनियर आकाश पाटील. सर्व देवरुंग टीम समोर या ना प्लीज. देवरुंग टीम या समोर या. आकाश पाटील आलेत. सन्मान्य संतोषजी पवार देत आहेत सुंदर ट्रॉफी आकाश पाटीलला आणि टेबल फॅन. टाळ्या वाजवा आकाश पाटीलसाठी.
खूप छान परफॉर्मन्स आकाश. चला हरकत नाही, तुम्ही इमोशनल झालेत. वन बेस्ट सिरीज आपण नंतर देऊया. बारावा खेळाडू दोन्ही ह्या फायनलच्या मध्ये जे खेळाडू होते टीम होते त्यांचा 12 खेळाडू यायचा आहे. बघा तुम्हाला सुद्धा इथे बेस्ट बक्षीस. वा काय वेगळी संकल्पना. इथे टाळा असू द्या, इताडे गावासाठी टाळा असू द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. 12 खेळाडू सुद्धा इथे बक्षीस मिळते. ही आमच्या इताडे गावाचा मनाचा मोठेपण आहे, शान आहे. वा खूप मस्त, खूप मस्त. आपण पाहताय दीपकजी सुरेश भंडारी पुरस्कृत संघ आणि त्यांचा 12 खेळाडू. दुसऱ्या बाजूला देवरुंगचा 12 खेळाडू. त्यांना सुद्धा आज आनंद गगनात मावेल असं झालंय. आज ते सेलिब्रेशन करतील. थांबा थांबा, दोघांनी बोलायचं. कसं कसं वाटलं इथे 12 वय न खेळता बक्षीस पटकावलं, कसं वाटतं तुला आता? छान वाटलं. आणि तुला इच्छा आहे का संघामध्ये प्रवेश करायची, की असं पण चालेल कारण अशी बक्षीस मिळायला लागलेत? नको. नको, 12च राहायचं शेवटपर्यंत, खेळायचं नाही प्लेइंग 11 मध्ये? खेळायचं आहे. मग कधी खेळणार? लवकरच केलं. क्या बात आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे? मस्त, अगदी संकल्पना बघितली आपण जानुमान क्रीडा मंडळाची. चला, नो डाऊट थर्ड प्राइज. ज्याने खूप प्रयत्न केले परंतु जेव्हा सिंगलची गरज होती तेव्हा मॉरिशस सुतारने तिथे विकेट टाकली, सामना संपला. परंतु त्याच्या आधी मोठी चुकी केली म्हणतो की अंकित दळवीने. त्याला चिकी घ्यायची नाही सिंगल, जी त्यांनी रनआउटची विकेट गमावली अंकित दळवीने. तिथे सामना अगदी फिरला आणि तो गावदे संघ अगदी चॅम्पियन पदापासून लांब राहिला. तिसरा क्रमांक पटकावलाय गावदे स्पोर्ट्स नानकर. या टाळ्या असू द्या. सर्वांचे शुभ हात लागावे. कृष्णाजी वाकडे सर, पुंडलिकजी पाटील सर, संतोषजी पवार, सुधीरजी पाटील, अमोलजी जाधव स्पॉन्सर. गावदे नानकरने पटकावलाय तृतीय पारितोषिक स्वर्गीय बळीरामजी वेलेकर स्मृती चषकाचा. तृतीय पारितोषिक विजेता ठरलाय आई गावदे नानकर. टाळ्या वाजवा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. थांबा, एक जण थांबा, 2 मिनिटं. हो तुम्ही थांबा, या इकडे. चला 2 नंबर, नो डाऊट ज्याने फायनल पर्यंत मजल तर मारली. जय ज्योतिंगदेव देवरुंग. तुमच्यासाठी सुद्धा अगदी सरांनी शब्द सांगितले की तुम्ही सुद्धा तुम्ही जाऊ नका, पण बक्षीस घ्या, जाऊ नका, सिरीज द्यायची अजून. टाळ्या वाजवा. जय देवरुंग. प्रयत्न तरी खूप केले, विजय केले चांगला. अगदी पहिला षटक हाताला परंतु त्यानंतर बघितलं आपण अगदी समजदारीने आदित्य या बॅटरने सुद्धा अगदी संयमाने खेळ दाखवला. सिंगल ती भर दिला आणि जशी परिस्थिती होती त्यानुसार खेळ दाखवून आपल्या संघाला जिंकून दिलं त्या शेवटच्या चेंडूमध्ये. मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. चला नावं घ्या बघू, नावं. अजून कोण म्हणतो? प्रतीक देवरुंगवाले. तुम्ही प्रतीक म्हणता का देवरुंगवाले? नानकरवाले तुम्ही प्रतीकचं नाव घेताय का? आणि बरोबर घेताय. प्रतीक वागळे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट. वा, 79 धावा, कुठल्या 4 गडी बाद केले. तो प्रतीक वाकडेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ऑफ भिवंडी तालुका मिस्टर प्रतीक वाकडे ठरलाय स्वर्गीय बली स्मृती चषकाचा मॅन ऑफ द सिरीज. सुंदर सायकल आणि सुंदर ट्रॉफी पावण्याच्या शुभार्थी घेतोय प्रतीक वाकडे. खूप त्याला आनंद सुद्धा झालाय. दुग्ध शर्करा योग. प्रतीक सायकल पेट्रोल नाही, गॅस नाही, काही नाही टाकायची. कसं वाटतंय? घसा बसला आता? बस का? त्याला आनंद इतका झाला की त्याचा घसा बसला. अजून पार्टी करायची बाकी आहे राजा. वेल डन बॉय. मस्त पद्धतीने खेळ दाखवला आणि चॅम्पियन.
हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. जे हनुमान चौधरपाडा ठरलाय या सीझनचा लागोपाठचा तिसरा चॅम्पियन आणि तो ठरला या स्पर्धेचा स्वर्गीय बलिस्मृती चषकाचा चॅम्पियन जे हनुमान स्पोर्ट चौधरपाडा बजावडीचे चॅम्पियन.